जे चेहरे इतर राजकीय पक्षांशी कनेक्टेड असतात ते चेहरे जाणीवपूर्वक दिसले. कदाचित अभिजित दिपकेच्या डावीकडे आणि उजवीकडे बसलेले चेहरे लोकांना अपेक्षित नाहीत. लोक घाबरलीत, कारण जर भविष्यामध्ये तरुण एकत्र आले, सरकारच्या किंवा व्यवस्थेच्या विरोधात बोलायला लागले, लढायला लागले, तर दुकान पहिलं कुणाचं बंद होणार. जर कोऱ्या पाट्या एकत्र आल्या असतील तर त्यांनाच लढू द्या. तुम्ही तिथं जाऊन विनाकारण बिस्किट वाटून त्या सगळ्या आंदोलनाची चेष्टा करू नका. पुण्यातले बरीच मंडळी या काही 2-3 चेहऱ्याला बघून तिकडे फिरकली नाही. हे सुद्धा मला वास्तव खरं काय ते सांगावं. जाणीवपूर्वक सोशल मीडियावर 2 वेगळी स्थळं व्हायरल करण्यात आली. मूळ आंदोलनाकडे त्या ठिकाणी लोकांनी जाऊ नये यासाठी फर्ग्युसन कॉलेजचं सुद्धा स्थळ त्या ठिकाणी काही समाज माध्यमांवर व्हायरल होतं. पुण्यामध्ये झुरळांचं आंदोलन झालं. देशात कॉक्रोच नावाच्या एका घरगुती प्राण्यांनी जो काही गोंधळ घातलाय त्याचं लोण पुण्यापर्यंत विद्येच्या माहेरघरामध्ये आलं. झुरळ काय एकत्र आली? ज्याला कॉक्रोच जनता पार्टी का नाव दिलं? तर इथल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा म्हणून, विद्यार्थ्यांच्या परीक्षेमध्ये त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून, विद्यार्थ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून, आणि सगळ्यात महत्वाचं देशाच्या आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा म्हणून. परंतु गेंड्याची कातडी पांघरून बसलेलं आणि गेंड्याच्या तोंडाला स्वतःचं तोंड घासत बसलेलं हे सरकार नाही सुधारणार. देशातले नवतरुण जे या देशाचं भवितव्य आहे असं म्हणतात, त्या तरुणांच्याच भविष्याशी, भावनांशी आणि त्यांच्या कृतीशी खेळण्याचा प्रकार होतोय. अभिजित दिपके ज्या पद्धतीनं सोनम वांगचुक आणि इतर सहकाऱ्यांना सोबत घेऊन देशव्यापी जो काही लढा सुरू आहे तो चांगला आहे, वाईट आहे, त्याचे कनेक्शन काय, त्याचं ध्येय काय, किंवा तो परत जर महाराष्ट्राने आणि देशाने साथ नाही दिली तर अमेरिकेला जाणार का, हे सगळे प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेला पडलेत. किंवा अभिजित दिपकेवर टीका करणारे, या कॉक्रोच जनता पार्टीवर टीका करणारी बरीच मंडळी करतायत. कोणी म्हणतं अभिजित दिपके प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी साहेबांना भेटला, किंवा अभिजित दिपके आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता होता, किंवा ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना, तरुणांना एकत्र करून, नुसते तरुण नाही, तरुणी सुद्धा आहेत, फक्त शाळा महाविद्यालयातलेच नाही तर वेल एज्युकेटेड युनिव्हर्सिटीमध्ये शिकणारी पोरं सुद्धा अभिजित सोबत आहेत. ठीक आहे, त्याला ज्ञान नसेल, सामान्य पोरगा आहे. शेकडो मीडियाचे पत्रकार त्याला घेरून त्या ठिकाणी प्रश्न विचारतायत, तो थांबत नाही. हातामध्ये त्याच्या भारताची राज्यघटना आहे, बेस आहे विचाराचा, जयभीमचा नारा देतोय. कदाचित त्याला टार्गेट करतील, मुख्यमंत्री टीका करतायत, मंत्रिमंडळातले इतर सहकारी त्यांच्या टीका करतायत, केंद्रातली किंवा राज्यातली सगळी लोक घाबरलीत, कारण जर भविष्यामध्ये तरुण एकत्र आले, सरकारच्या किंवा व्यवस्थेच्या विरोधात बोलायला लागले, लढायला लागले, तर दुकान पहिलं कुणाचं बंद होणार. आणि मला झटक्याने मागची 2 आंदोलनं आठवली, जी आंदोलनं फार महत्वाची आहेत. आणि अभिजित दिपकेच्या आंदोलनाबद्दल विद्येच्या माहेरघरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात तरुणांच्या ताकदीनं जे काही आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहे किंवा झालं, त्याच्या काही तास अगोदर मी विद्यापीठामध्ये होतो आणि विद्यापीठामध्ये एक फेरफटका मारला की काय परिस्थिती आहे. आंदोलन दाबण्यासाठी काय होतं का, आंदोलन होऊ नये म्हणून काय प्रयत्न केला जातो का, म्हणजे मुलांनी आलं नाही पाहिजे यासाठी काही षडयंत्र असतात आहेत का. जाणीवपूर्वक सोशल मीडियावर 2 वेगळी स्थळं व्हायरल करण्यात आली. मूळ आंदोलनाकडे त्या ठिकाणी लोकांनी जाऊ नये यासाठी फर्ग्युसन कॉलेजचं सुद्धा स्थळ त्या ठिकाणी काही समाज माध्यमांवर व्हायरल होतं, माझ्या लक्षात आलं. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, जे चेहरे इतर राजकीय पक्षांशी कनेक्टेड असतात ते चेहरे जाणीवपूर्वक दिसले. कदाचित अभिजित दिपकेच्या डावीकडे आणि उजवीकडे बसलेले चेहरे लोकांना अपेक्षित नाहीत. हे सुद्धा माझ्या चर्चेचा महत्वाचा मुद्दा असेल. त्याचं कारण असं आहे, जर कोऱ्या पाट्या एकत्र आल्या असतील तर त्यांनाच लढू द्या.
तुम्ही तिथं जाऊन विनाकारण बिस्किट वाटून त्या सगळ्या आंदोलनाची चेष्टा करू नका. पुण्यातले बरीच मंडळी या काही 2-3 चेहऱ्याला बघून तिकडे फिरकली नाही. हे सुद्धा मला वास्तव खरं काय ते सांगावं लागेल. अजित दिप्ते असतील, त्याची टीम असेल किंवा त्याचे इतर सहकारी असतील, यांनी काही गोष्टी ह्या विचारपूर्वक आंदोलनाच्या दृष्टिकोनातून पुढे गेल्या पाहिजेत. आपण कुणाला सोबत घेतोय, आपल्या सोबत आंदोलनामध्ये कोण आहेत, आणि सगळ्यात महत्वाचं लोकांचा यांच्यावर विश्वास आहे का, लोक यांच्यामुळं गर्दी जमते का, यांच्या पाठीमागे कोण आहे का. उत्तर एकच आहे की लोक ज्यावेळेस अभिजित दिप्तेनी यांना सोबत घेऊन पत्रकार परिषद घेतली, तिथल्या कमेंट वाचल्या म्हणून मला आपल्याशी बोलावं लागलं किंवा बोलावंसं वाटतं. त्यांची नावं नाही घेणार. याचं कारण सुद्धा असं आहे, विनाकारण कुणाचं नाव घेऊन कुणाविषयी टीका केली नाही पाहिजे. कारण ज्यासाठी आंदोलन होतंय तो मुद्दा महत्वाचा आहे, त्या अभिजितने घेतलाय. या देशाची सर्वोच्च यंत्रणा जर इथल्या तरुणांना झुरळ म्हणत असेल, हिनवत असेल, तर ते तरुण जर एकत्र येत असतील आणि इथल्या सत्ताधीश माजलेल्या गेंड्याला वटणीवर आणून इथली सिस्टीम ही फक्त या देश हितासाठी आहे हे सांगण्यासाठी हे सगळं आंदोलन आहे, हा सुद्धा मुद्दा समजून घेतला पाहिजे. आणि मी जे म्हणालो की मला 2 गोष्टीबद्दल चर्चा करायची, एक गोष्टीची चर्चा केली, अजून महत्वाच्या 2 गोष्टी आहेत. त्या अगोदर सर्वांचं पुण्यातून मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. विनंती एवढीच आहे की संतोष शिंदे ऑफिशियल चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करत असताना आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा, हे चॅनल सबस्क्राईब करावा आणि सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करा, नोटिफिकेशन ऑल ठेवा. या देशामध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधात अण्णा हजारेंनी आंदोलन केलं होतं. देश विसरलेला नाही. राईट टू इन्फॉर्मेशन आणि लोकपाल हा कायदा त्याच आंदोलनाच्या लढ्याचं फलित आहे, हे जरी नाकारता नाही आलं तरी नंतर अण्णाला कुणी मॅनेज केलं हे सुद्धा विसरायचं नाही. त्या आंदोलनानंतर अण्णा जे गायब झाले ते नंतर दिसले नाहीत. परत त्या अण्णासारखी पुनरावृत्ती होणार का? कारण त्याच अण्णा हजारेंना नंतर त्या क्षणाला प्रतिगांधी म्हणून सुद्धा ओळखलं जात होतं. देश नाही विसरला आणि देश विसरणार नाही. आणि दुसरं महत्वाचं आंदोलन महाराष्ट्रातच झालं ते म्हणजे आरक्षणाचं, ज्यासाठी लाखो लोक रस्त्यावर आले मुख मोर्चाच्या माध्यमातून. ठीक आहे, मागण्या सरकारने मान्य केल्या किंवा न केल्या, पण लोक काही का असेना आंदोलनात 10, 20, 50, 100 आंदोलनं बघायची सवय. 500-1000 लोक मोठ्या नेत्यालाच जमतात, परंतु सर्वसामान्य माणसं ज्यावेळेस लाखोंनी रस्त्यावर आले, आरक्षणाचं काय होतंय आजपर्यंत, मोर्चे कधी निघाले, मागच्या 7-8 वर्षाचा स्पॅन जर पाहिला तुमच्या लक्षात आलं असेल की लोक गोळा करणं साधी गोष्ट नाही, टिकून ठेवणं साधी गोष्ट नाही, आणि त्याच पद्धतीनं लोकांना न्याय मिळवून देणं तर त्याच्यापेक्षा साधी गोष्ट नाही. हे सुद्धा घडलेलं आहे. जंतर मंतरवर सुद्धा शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं. फक्त तेच असं आंदोलन आहे जिथं 150 शेतकरी शहीद झाले होते आणि 1.5 वर्ष आंदोलन चाललं होतं. हे सुद्धा विसरून चालणार नाही. शेतकरी दिल्लीकडे येतोय म्हणल्यानंतर रस्ते पॅक केले होते. शेतकऱ्यांनी शेवटी प्रधानमंत्र्यांना तो निर्णय मागे घ्यायला लागला. हे सुद्धा विसरून चालणार नाही. पण आताची जी आंदोलनं आहेत, या कुठल्याही माणसांना समाज माध्यम, मीडिया वगैरे यांची फारशी साथ नव्हती. आज मोदी मीडिया असेल किंवा इतर सगळी यंत्रणा असेल, या सगळ्यांनी जरी आंदोलनावर बहिष्कार घालायचं ठरवलं तर सोशल मीडिया इतकी स्ट्रॉंग आहे. याच अभिजित दिप्तेनी 20 मिलियन पर्यंत इन्स्टा आणि इतर सगळ्या गोष्टीवर जर यश मिळवलं असेल, इतकी लोक जोडली गेली असतील, महाराष्ट्रातल्या लोकांनी अभिजित दिप्तेची आणि त्याच्या त्या कॉक्रोच पार्टीची टिंगल केली, हे मी उघड्या डोळ्यांनी पाहिलं. ती कुठलीच माणसं आजच्या आंदोलनात नव्हती. अभिजित दिप्तेच्या सोशल मीडियावर टिंगल करणारी, आम्ही त्याचे कार्यकर्ते म्हणणारी आंदोलनात दिसली नाहीत. असं नंतर होऊ नये. मला यासाठी हे सांगायचंय, काही चेहऱ्यामुळे अभिजित दिप्तेला महाराष्ट्रामध्ये, आणि खास करून माझं वैयक्तिक मत आहे,
की फटका बसलेला असावा. ताकदीनं लोक संख्येने नव्हते. ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या लोकांनी कॉक्रोच जनता पार्टी डोक्यावर घेतली, तो महाराष्ट्रातला आहे म्हणून, पण तितकीच फक्त तात्पुरती टोलवा टोलवी झाली, चेष्टेचा विषय बनवला. मी त्यावेळेस शांत हे सगळं बघत होतो, कारण आपला लढा कोणाच्या विरोधात आहे, आपण संख्येने किती आहोत, आपली आयडियोलॉजी काय आहे, आणि सगळ्यात महत्वाचं आपण खरंच फक्त चेष्टा करणार आहोत की रस्त्यावर उतरून लढणार आहोत. हे ज्यावेळेस मी बारकाईनं पाहिलं त्यावेळेस लक्षात आलं की कुठंतरी ही लोक चेष्टेत हा विषय घेतायत किंवा या आंदोलनाचा घात करतील. आज पुण्यात आंदोलन झालं, चांगली गोष्ट आहे. दिल्लीवरून किंवा बाहेरून काही लोक आली, वांगचूक वगैरे खास आंदोलनासाठी आले, दिपकेंना भेटण्यासाठी आले, जे काय असेल ते. पण महाराष्ट्रातली मंडळी ताकदीनं, ज्या पुण्यातली खास करून विद्यार्थ्याचं माहेरघर मानणाऱ्या या पुण्यामध्ये युपीएससी, एमपीएससी स्पर्धा परीक्षा आणि इतर सगळ्याची म्हणजे हजारो मुलं आहेत, ती सुद्धा फिरकली नाहीत. त्यांच्या आंदोलनाबद्दल किंवा प्रश्नांबद्दल चर्चा झाली. मला एवढं सांगायचंय, जे चेहरे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून पुण्यातले, ज्यांच्यावर कदाचित लोकांचा विश्वास नाही असं माझं वैयक्तिक मत आहे, परंतु ते वैचारिक दृष्ट्या सक्षम आहेत हे मी नाकारणार नाही. पण कुठेही काय असलं की हेच उड्या मारणार, बाकीच्यांना डावलणार, आणि मग यांनी खुर्च्या मिळवल्या, इतरांना संधी मिळणार नाही. आणि यांच्या काही भूमिकेमुळे जर लोक यांच्याकडं म्हणजे विश्वास ठेवणार नसतील आणि टीका होत असेल, तर फक्त अभिजित दिपके आणि त्याच्या विश्वासू सहकार्यांनीच पुढे आलं पाहिजे. इतरांनी विनाकारण त्या आंदोलनाकडे सर्वसामान्य लोक पाठ फिरवतील असे चेहरे नसले पाहिजे. मग त्या पार्टीचा उपयोग काय, असं माझं रोखठोक सडेतोड म्हणणं आहे. काही लोकांमुळं जर आंदोलन भरकटत असेल, बदनाम होत असेल आणि लोक फिरकत नसतील, तर विचार होणं अपेक्षित आहे, खरं की खोटं. बाकी तरुणांच्या हितासाठी, विद्यार्थी विद्यार्थिनींच्या हितासाठी जो जो लढेल त्यांनी देश हितासाठी, राष्ट्र हितासाठी प्रयत्न करावा. बाकी विरोध आणि सत्तेच्या विरोधात, सरकारच्या विरोधात संघर्ष हा पहिल्यापासून चालत आलेला आहे, भविष्यात पण चालेल. खरं की खोटं, तुमचं काय म्हणणं आहे नक्कीच कमेंट करून सांगा. जय शिवराय. संतोष शिंदे जे बोलतो खरं मांडतो, तुम्हाला पटलं तर त्याच्यावर प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. संतोष शिंदे ऑफिशियल चॅनल सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.